नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय भूगोल यावरील स्वाध्याय पाहणार आहोत। तर त्याआधी मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील। आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आमचे येणारे व्हिडिओ तुम्हाला लवकर दिसतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी विषय भूगोल यामधील धडा क्रमांक 1 मैत्री भूगोलाशी यावरील स्वाध्याय पाहणार आहोत आणि त्यासोबत म्हणजे पाठातील स्वाध्याय पण पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये प्रश्न पहिला आहे आपला की अचूक पर्यायाला गोल करा। अचूक पर्यायाला गोल करा। तर त्यामध्ये एक जिओ आणि ग्राफिया या शब्दाचा अर्थ काय? तर पृथ्वी आणि वर्णन करणे, ब आकाश आणि वर्णन करणे, क हवामान आणि वर्णन करणे, ड पर्वत आणि वर्णन करणे। या चारपैकी आपल्याला अचूक अर्थ शोधायचा आहे, तर तो आहे पृथ्वी आणि वर्णन करणे। 2 भूगोल या विषयात कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो? भूगोल या विषयात कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो? तर फक्त मानवी घटकांचा, ब फक्त प्राकृतिक रचनेचा, क पृथ्वीवरील प्राकृतिक, जैविक व मानवी घटकांचा आणि ड फक्त वातावरणाचा। तर या चारपैकी आपलं अचूक उत्तर आहे क पृथ्वीवरील प्राकृतिक, जैविक व मानवी घटकांचा। नंतर 3 खालीलपैकी कोणत्या भौगोलिक माहितीचा प्राथमिक स्रोत आहे? तर पाठ्यपुस्तक, ब नकाशा, क क्षेत्रफळ, ड राजपत्र। तर उत्तर आहे आपलं क क्षेत्रफळ। नंतर 4 गावातील हवामानाच्या अनुभवासंदर्भात लोकांकडून माहिती घेणे हा कोणत्या प्रकारचा स्रोत आहे? तर दुय्यम स्रोत, ब प्राथमिक स्रोत, क लिखित स्रोत, ड ऐतिहासिक स्रोत। तर उत्तर ब प्राथमिक स्रोत। 5 नकाशा, क्षेत्रफळ आणि उपग्रह प्रतिमा वापरून माहिती गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोणते कौशल्य विकसित होते? तर पाठांतर, ब चित्रकला, क लेखन, ड निरीक्षण व विश्लेषण। तर उत्तर ड आहे आपलं निरीक्षण व विश्लेषण। 6 खालीलपैकी कोणत्या प्राथमिक स्रोत नाही? तर स्वतः घेतलेली मुलाखत, ब स्वतः केलेले सर्वेक्षण, क स्वतः अनुभवलेली क्षेत्रफळ, ड स्वतः वाचलेले प्रवास वर्णन। तर ड स्वतः वाचलेले प्रवास वर्णन। 7 दुय्यम स्रोताविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर यातून मिळालेली माहितीची विश्वासार्हता अधिक असते, ब यातील माहिती अन्य संशोधनाचा आधार घेऊन मिळवलेली असते, क हे माहिती स्रोत सहज उपलब्ध असतात, ड यातील माहिती कालबाह्य ठरू शकते। तर उत्तर यातून मिळालेली माहितीची विश्वासार्हता अधिक असते। खालील विधाने तपासा, अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा। क त्यामध्ये एक आहे भूगोल याचा अर्थ पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र असा आहे। तर आपलं उत्तर आहे विधान योग्य आहे। 2 भूगोल विषयात फक्त पृथ्वीच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास केला जातो। तर उत्तर विधान अयोग्य आहे। तर आपल्याला हे विधान दुरुस्त करून लिहायचं आहे। तर भूगोल विषयात पृथ्वीवरील प्राकृतिक, जैविक व मानवी घटकांचा तसेच त्यांच्यातील परस्परांसंबंधाचा अभ्यास केला जातो। 3 छायाचित्रे व चित्रफित म्हणजे व्हिडिओ हे प्राथमिक स्रोत आहे। तर उत्तर विधान अयोग्य
आहेत. तर दुरुस्त करून विधान आपण असं लिहितोय की छायाचित्रे व चित्रफित व्हिडिओ यांचा वापर माहितीच्या स्वरूपानुसार दुय्यम स्रोत म्हणून केला जातो. 4. संशोधन व शोध निबंध हे दुय्यम स्रोत आहेत. तर उत्तर विधान योग्य आहे. थोडक्यात उत्तरे लिहा. भूगोल ही संकल्पना स्पष्ट करा. तर उत्तर भूगोल हा शब्द ग्रीक भाषेतून जिओ आणि ग्राफिया या 2 शब्दापासून तयार झालेला आहे. जिओ म्हणजे पृथ्वी आणि ग्राफिया म्हणजे वर्णन करणे. त्यामुळे भूगोल म्हणजे पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र होय. पृथ्वीवरील नैसर्गिक व मानवी घटकांचे आणि त्यांच्या परस्परावलंबनांचे ज्ञान व अभ्यास भूगोलात केला जातो. 2. भूगोल विषयाच्या अभ्यासाचे प्राथमिक स्रोत व दुय्यम स्रोत यातील फरक स्पष्ट करा. तर आपल्याला प्राथमिक स्रोत आणि दुय्यम स्रोत या दोघांतील फरक स्पष्ट करायचा आहे. सर्वात पहिले आपण प्राथमिक स्रोत पाहू, नंतर दुय्यम स्रोत. तर प्राथमिक स्रोत प्रत्येक निरीक्षण, सर्वेक्षण, मुलाखत व मोजमापातून मिळालेली मूळ माहिती. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन माहिती गोळा केली जाते. प्रत्यक्ष मिळालेल्या तुलनेने अधिक विश्वासार्ह असते. अधिक वेळ व खर्च लागतो. क्षेत्रभेट, प्रत्यक्ष निरीक्षण, मुलाखत, सर्वेक्षण, मोजमाप. आणि दुय्यम स्रोत आहे आधीच संकलित, विश्लेषित व सादर केलेली माहिती. पुस्तके, अहवाल, नकाशे, संशोधन इत्यादींच्या आधारे माहिती मिळते. लेखक किंवा संस्थेच्या विश्वासार्हतेवर अवलंबून असते. तुलनेने कमी वेळ व खर्च लागतो. पुस्तके, नकाशे, अहवाल, संशोधन, निबंध, वर्तमानपत्रे, नियतकालिके. खालील कृती करा. तर तुम्ही अनुभवलेल्या क्षेत्रभेटीतील कोणत्याही एका ठिकाणाचे भौगोलिकदृष्ट्या तुमच्या शब्दात वर्णन करा. तर उत्तर मी भेट दिलेली गावातील तलावाचे भौगोलिक वर्णन पुढीलप्रमाणे आहे. तलावाच्या सभोवती सपाट जमीन असून परिसरात शेती केली जाते. तलावामध्ये पावसाचे पाणी साठवते. तलावाच्या आसपास विविध प्रकारची झाडे व वनस्पती आढळतात. तलावाचे पाणी शेती, जनावरे व इतर स्थानिक गरजांसाठी उपयोगी पडते. तलावामुळे परिसरातील जैवविविधता टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे हा तलाव स्थानिक लोकांच्या जीवनाशी तसेच नैसर्गिक पर्यावरणाशी संबंधित आहे. आकृती क्रमांक 1.1 चे निरीक्षण करून भूगोलामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो हे तुमच्या शब्दात लिहा. तर उत्तर आकृती क्रमांक 1.1 नुसार भूगोलामध्ये प्राकृतिक व मानवी घटकांचा अभ्यास केला जातो. प्राकृतिक घटक जलावरण, वातावरण, भूरूपे, वनस्पती व प्राणी, नैसर्गिक संसाधने. आणि मानवी घटक तर मानवी वस्ती, शेती, उद्योग व आर्थिक क्रिया, वाहतूक, लोकसंख्या, पर्यावरण व शाश्वत विकास. तसेच प्राकृतिक व मानवी घटकांमधील परस्परसंबंधांचेही अभ्यास भूगोलामध्ये केले जाते. खालील कृती पूर्ण करा. तर भूगोल विषयाच्या अभ्यासाची साधने आणि प्राथमिक स्रोत आणि द्वितीय स्रोत. तर 1 आहे स्वतः गोळा केलेली माहितीचे नमुने, हे प्राथमिक स्रोत. दुसरं मुद्देच्या वितरणाचा नकाशा, तर द्वितीय स्रोत. तिसरं विविध फुले व फळे यांची चित्रे, तर प्राथमिक स्रोत. तुम्ही लिहिलेल्या चित्रफितीचे अहवाल, प्राथमिक स्रोत. 5 चिखलदरा येथील निसर्ग सौंदर्याची चित्रफित व्हिडिओ, द्वितीय स्रोत. 6 प्रवास वर्णनाची पुस्तके, दुय्यम स्रोत. 7 स्वतः निरीक्षण केलेली विविध प्रकारची फुले व फळे, प्राथमिक स्रोत. 7 स्वतः गोळा केलेले खडकांचे नमुने, प्राथमिक स्रोत. 9 वृत्तपत्रातील भौगोलिक माहितीचे कात्रण, दुय्यम स्रोत.
10. तुम्ही गोळा केलेल्या तृणधान्याचे व कडधान्याचे नमुने. प्राथमिक स्रोत. विचारप्रवर्तक प्रश्न. तर 2. भूगोलाच्या अभ्यासाची व्याप्ती व विचार याबाबत तुमचे मत मांडा. तर उत्तर, भूगोलाची व्याप्ती खूप मोठी आहे. भूगोलात पृथ्वीवरील नैसर्गिक घटक तसेच मानवी घटक आणि त्यांच्यातील परस्परसंबंधाचा अभ्यास केला जातो. त्यामुळे पर्यावरण, शेती, उद्योग, वाहतूक, लोकसंख्या, हवामान, नैसर्गिक साधनसंपत्ती इत्यादींचा अभ्यास केला जातो. भूगोलात अभ्यास केला जातो. जरा विचार करा. 1. भूगोल म्हणजे फक्त पृथ्वीचा अभ्यास आहे का? तर उत्तर, नाही. भूगोल म्हणजे केवळ पृथ्वीचा अभ्यास नाही, तर पृथ्वीवरील नैसर्गिक घटक, मानवी घटक आणि त्यांच्यातील परस्पर संबंधांचा अभ्यास भूगोलात केला जातो. 2. आपल्या दैनंदिन जीवनात भूगोल विषय कसा सामावला आहे? तर उत्तर, आपल्या दैनंदिन जीवनात मानव पाऊस, शेती, हवामान, वाहतूक, प्रवास, घराची रचना, वस्त्यांचे नियोजन, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि पर्यावरण यांच्या भूगोलाशी संबंध आहे. त्यामुळे भूगोल आणि दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तुम्हाला तुमच्या तालुक्यातील शेती पद्धतीचा अभ्यास करायचा असेल तर कोणते प्राथमिक व दुय्यम स्रोत वापराल? तर उत्तर, प्राथमिक स्रोत आम्ही वापरणार की प्रत्यक्ष शेतभेट, शेतीच्या मुलाखती, प्रत्यक्ष निरीक्षण, सर्वेक्षण व प्रश्नावली आणि शेतातील मोजमाप. दुय्यम स्रोत कृषी विभागाचे अहवाल, जनगणना अहवाल, कृषीविषयक पुस्तके, वर्तमानपत्रे व नियतकालिके, इंटरनेटवरील अधिकृत माहिती. भूगोल विषय शिकताना प्राथमिक व दुय्यम स्रोताची एकत्रित वापर कसा करावा? उत्तर, प्रत्यक्ष निरीक्षण, सर्वेक्षण, मुलाखत आणि मोजमाप यांच्याद्वारे प्राथमिक माहिती मिळवावी. त्यानंतर पुस्तके, नकाशे, अहवाल, वर्तमानपत्रे व अधिकृत संकेतस्थळावरील दुय्यम माहितीशी तिची तुलना करावी. अशा प्रकारे दोन्ही स्रोतांचा एकत्रित वापर केल्यास अभ्यास अधिक अचूक व विश्वासार्ह होतो. सांगा पाहू. तर आपल्या गावातील, शहरातील लोकसंख्येची माहिती गोळा करण्यासाठी कोणत्या स्रोताचा वापर कराल? तर उत्तर, लोकसंख्येची माहिती गोळा करण्यासाठी खालील स्रोतांचा वापर करू शकतो. जनगणना अहवाल, ग्रामपंचायत, नगरपालिका कार्यालय, शासकीय अहवाल, प्रत्यक्ष सर्वेक्षण, वृत्तपत्रे व नियतकालिके, इंटरनेटवरील अधिकृत माहिती. पहा बरे, जमते का? तर प्राथमिक स्रोत आणि द्वितीय स्रोत. तर संकल्पना आणि व्याख्या दोघींची प्रत्यक्ष निरीक्षण, सर्वेक्षण, मोजमापातून मिळालेली मूळ माहिती आणि द्वितीय स्रोत आधीच संकलित, विश्लेषित व सादर केलेली माहिती. संकलन पद्धत: प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन निरीक्षण, मुलाखत, मोजमाप आणि इकडे पुस्तके, अहवाल, नकाशे, वर्तमानपत्रे इत्यादीचा अभ्यास. विश्वासार्हता: तर प्रत्यक्ष माहिती असल्यामुळे तुलनेने अधिक विश्वासार्हता आणि तुलनेने कमी लेखक संस्थेवरील अवलंबन. माहितीचा स्वरूप: प्रत्यक्ष संकलित केलेली मूळ माहिती आणि आधीची प्रक्रिया केलेली विश्लेषित स्वरूपातील माहिती. व्याप्ती: स्थळविशिष्ट, मर्यादित क्षेत्रापुरती आणि विस्तृत क्षेत्राची माहिती मिळू शकते. खर्च व वेळ: अधिक प्रमाणात वेळ व खर्च लागतो, तुलनेने कमी वेळ व खर्च लागतो. त्रुटीची संभाव्यता की निरीक्षकाच्या चुका किंवा उपकरणातील त्रुटी, कालबाह्य माहिती किंवा पूर्वग्रह दृष्टिकोन. उदाहरणे: क्षेत्रभेट, प्रत्यक्ष निरीक्षण, सर्वेक्षण, मुलाखत, मोजमाप. पाठ्यपुस्तके, संदर्भ पुस्तके, अहवाल, नकाशे, वर्तमानपत्रे आणि इंटरनेटवरील माहिती. तर अशा प्रकारे आपला भूगोलाचे धडा क्रमांक 1 मैत्री भूगोलाशी यावरील आपण संपूर्ण स्वाध्याय आणि
पाठामधील जे काही प्रश्न असेल ते आज आपण पाहिले. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.